आज आपण असं थोडी ना असतं हे इंग्लिशमध्ये कसं म्हणतात ते बघणार आहोत. असं थोडी ना असतं हे आपण बऱ्याच वेळेस अबसर्ड गोष्टींसाठी म्हणजेच विचित्र गोष्टींसाठी किंवा विचित्र गोष्टींवर रिप्लाय देताना, प्रतिक्रिया देताना बोलतो. असं थोडी ना असतं हे इंग्लिशमध्ये म्हणण्यासाठी 4 ऑप्शन्स आहेत. पहिला आहे इट डझंट वर्क लाईक दॅट. दॅट्स नॉट हाऊ इट वर्क्स. इट डझंट वर्क दॅट वे. दॅट्स नॉट द वे थिंग्स वर्क. आता आपण याचे 10 उदाहरणं बघून घेऊयात. जर एखादी व्यक्ती मला म्हणाली की बघ मी एका वर्कआउट नंतरच फिट झाले, तर मी त्या व्यक्तीला म्हणेल एकाच वर्कआउट नंतर तू फिट नाही होऊ शकत. असं नसतं काही. यू कांट गेट फिट आफ्टर जस्ट 1 वर्कआउट. इट डझंट वर्क लाईक दॅट. जर एखाद्या आजारी व्यक्तीला औषधं घेतल्याशिवायच बरं व्हायचं आहे, तर मी त्याला म्हणेन औषधं घेतल्याशिवाय तू बरं होऊ शकत नाहीस. असं नसतं काही. यू कांट गेट बेटर विदाउट टेकिंग युअर मेडिसिन्स. इट डझंट वर्क लाईक दॅट. समजा एखादी व्यक्ती थंड पाण्यातच पास्ता शिजवत असेल, तर मी त्याला म्हणेल उकळत्या पाण्याशिवाय तू पास्ता नाही शिजवू शकत. असं नसतं काही. यू कांट कुक पास्ता विदाउट बॉइलिंग वॉटर. दॅट्स नॉट हाऊ इट वर्क्स. समजा एखादी व्यक्ती गोड पदार्थ जेवणाच्या आधीच खात असेल, तर मी त्याला म्हणेन की जेवणाच्या आधी तू गोड पदार्थ खाऊ शकत नाही. असं नसतं काही. यू कांट हॅव डिझर्ट बिफोर डिनर. दॅट्स नॉट हाऊ इट वर्क्स. समजा एखादी व्यक्ती त्याची कार कोणत्याही फ्युएल शिवाय चालू करत असेल, तर मी त्याला म्हणेल की कोणत्याही फ्युएल शिवाय तू तुझी कार चालू नाही करू शकत. असं नसतं काही. यू कांट स्टार्ट द कार विदाउट एनी फ्युएल. इट डझंट वर्क लाईक दॅट. समजा एखादी मैत्रीण मला येऊन म्हणते की एका आठवड्याच्या एखाद्या भाषेच्या कोर्स नंतर मी त्या भाषेमध्ये फ्लुएंट झालेली आहे, तर मी तिला म्हणेन अरे तू एका आठवड्यानंतर कुठल्याच भाषेत पारंगत होऊ शकत नाही. हे असं नसतं काही. यू कांट गेट फ्लुएंट इन एनी लँग्वेज जस्ट आफ्टर अ वीक. दॅट्स नॉट हाऊ इट वर्क्स. समजा एखादी व्यक्ती मला म्हणते की मला जॉबच मिळत नाहीये आणि त्या व्यक्तीने जॉबसाठी कधी अप्लायच केला नाहीये, तर मी त्या व्यक्तीला म्हणेल तुला अप्लाय केल्याशिवाय जॉब मिळणार नाही. असं नसतं काही. यू कांट गेट जॉब विदाउट अप्लाइंग फर्स्ट. दॅट्स नॉट द वे थिंग्स वर्क. ऑफिसमध्ये एखादा कलीग त्याला पाहिजे तेव्हा वेळेचं भान न ठेवता येतोय आणि तुम्ही त्याला म्हणताय अरे तू कधी येतोयस तुला पाहिजे तेव्हा. असं नसतं काही. ड्रॉप बाय एनी टाइम यू लाईक. दॅट्स नॉट द वे थिंग्स वर्क. जेव्हा एखादी व्यक्ती खरेदीसाठी एक्सपायर्ड कुपन वापरते आणि तेव्हा तुम्हाला त्याला सांगायचंय की तुम्ही या खरेदीसाठी एक्सपायर्ड कुपन वापरू शकत नाही. असं नसतं काही. यू कांट यूज अन एक्सपायर्ड कुपन फॉर दिस परचेस. इट डझंट वर्क लाईक दॅट. समजा नेहाने फोन चार्जिंगला ठेवला पण ती बटनच चालू करायचे विसरली, तर मी तिला म्हणेन अरे तुझा फोन तू चार्ज करू शकत नाहीस बटन चालू केल्याशिवाय. असं नसतं काही. यू कांट चार्ज युअर फोन विदाउट टर्निंग ऑन द स्विच. दॅट्स नॉट द वे थिंग्स वर्क. आम्ही आशा करतो तुम्हाला आता असं थोडी ना असतं हे इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ते कळलं असेल. आम्ही तुम्हाला एक वाक्य देतो, त्याचं तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून दाखवा आणि कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी सर्व काम करते आणि क्रेडिट मात्र तू घेते. असं नसतं काही.